नमस्कार मंडळी. मी राजेश सदाशिव चितळे, पुण्यसंवर्धन गोशाळा आणि नर्चर द नेचर ऑर्गॅनिक फार्म्स यामध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. बुद्धी, विद्या आणि कला यांचा आदिदेव म्हणजे गणपती, 14 विद्या आणि 64 कला यांचा अधिपती म्हणजे आपला गणपती बाप्पा. तर त्या गणपती बाप्पांचं स्मरण करून, त्याला वंदन करून आजच्या आपल्या व्हिडिओची आपण सुरुवात करूया. तुम्हाला माहिती आहे की आम्ही आणि आमचे कुटुंबीय गेल्या 8 ते 10 वर्षापासून आपल्या शेतावर मियावाकी जंगल विकसित करीत आहोत. आणि हे जंगल विकसित करीत असताना आपल्या इकडच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करून आपल्या हवामानाला तग धरतील अशी बऱ्याचशा प्रमाणात देशी औषधी वृक्ष आणि वल्लरींचं आपण लागवड, संवर्धन, जोपासना आपल्या शेतावर करीत आहोत. तर हे करत असताना आपल्याकडे आपली जी गोशाळा आहे तिथे आपण देशी गाईंचं संवर्धन करतो आहे. तर ह्या ज्या देशी गाई आहेत त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. एक साहिवाल आहे, एक गीर आहे आणि एक राठी आहे. तर हे तिन्ही गोवंश हे देशी गोवंश आहेत. तर ह्या गाईंचा सांभाळ करत असताना त्यांना चाराही आवश्यक असतो. त्यामुळे तुम्ही माझ्या मागे बघाल तर आपण वेगवेगळ्या प्रकारचा चारा ह्या गोमातांसाठी लावलेला आहे. तर याविषयी पण मी तुम्हाला माहिती देणार आहे. आणि त्याचबरोबर आपण इथे जानेवारी महिन्यात फळपिकं आणि फुलपिकं यांचीसुद्धा लागवड केलेली आहे. तर त्याविषयी पण आपण माहिती घेणार आहोत. तर पहिल्यांदा मी तुम्हाला या गायींसाठी जो चारा केलेला आहे तो दाखवतो. इथे तुम्ही बघू शकता हा जो चारा आहे हा नेपियर गवताचा प्रकार आहे. याला यशवंत गवत असं म्हणतात. तर ह्या गवताची आपण लागवड आपल्या शेतावर केलेली आहे. हा चारा तुम्ही बघू शकता. त्याचबरोबरीने अजून एक चारा पिकाची लागवड आपण इथे केलेली आहे. हे उंच वाढलेलं गवत तुम्ही बघू शकता. तर हा सुद्धा नेपियर गवताचाच प्रकार आहे, पण याला आफ्रिकन गवत असं म्हटलं जातं. हे साधारण 15 ते 18 फूट इतकं उंच वाढतं. याला हत्ती गवत किंवा युगांडा ग्रास अशा नावाने संबोधलं जातं. तुम्ही बघू शकता किती उंच गवत वाढलेलं आहे. आता या चारा पिकांमध्ये अजूनही 2-3 प्रकारचा चारा आपण लावतो. त्यामध्ये आफ्रिकन टॉल नावाच्या
मक्याच्या वाणाची आपण निवड करून लागवड केलेली आहे. त्याच्यानंतर ज्वारी बाजरी पण आपण पेरतो आणि त्याचाही उपयोग या गायींसाठी चारा म्हणून केला जातो. तर त्याच्यामध्ये ज्वारीमध्ये एक बेंद्री नावाचा प्रकार असतो. ती पण जवळपास 12 ते 14 फूट उंच होते. तर त्याचा वापर, या सगळ्या चारा पिकांचा वापर आपण गायींसाठी करत असतो. त्याचबरोबरीने तुम्हाला मी इथे दाखवतो, तर आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे जी फुलपिकांची लागवड केलेली आहे, ती फुलपिकं बघा. इथे तुम्हाला पिवळ्या रंगाचा झेंडू दिसेल. किती सुरेख फुलं आहे बघा. नंतर केशरी रंगाच्या झेंडूची पण आपण लागवड केलेली आहे. हे बघा किती छान झेंडू फुललेला आहे. हे बघा. त्याच्यानंतर केशरी रंगाच्या झेंडूच्या वाणाची पण आपण लागवड केलेली आहे. तर हे पण तुम्ही बघू शकता, किती सुरेख फुलं आली आहेत ती. त्याच्यानंतर भाजीपाला पिकांमध्ये मिरचीचे 2 प्रकार लावलेले आहेत आपण. यामध्ये आपण जी रोज स्वयंपाकामध्ये मिरची वापरतो, ती कमी तिखट हिरवी जी मिरची असते त्याची आपण लागवड केलेली आहे. आणि त्याचबरोबरीने दुसऱ्या एका मिरचीच्या वाणाची आपण लागवड केलेली आहे. ती पोपटी रंगाची मोठी मिरची असते. ती बऱ्याचदा आपण भज्यांसाठी वगैरे वापरतो. त्याच्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता, हे जळगावचं सुप्रसिद्ध भरताचं जे वांगं असतं, त्या वांग्याच्या वाणाची आपण लागवड केलेली आहे. आता हा सगळा भाजीपाला आणि फुलपिकं आपण जानेवारी महिन्यात लागवड केली होती. तर तुम्ही बघू शकता, इथे आता वांगी लागायला सुरू झालेली आहेत. मिरच्याही लागायला सुरू झालेल्या आहेत. वांग्यामध्ये आपण 2 प्रकार लावलेले आहेत. एक भरताचं वांगं आणि एक जे लांब जांभळं वांगं असतं तेही लावलेलं आहे. त्याच्यानंतर आपण टोमॅटो लावलेला आहे. हा टोमॅटो तुम्ही इथे बघू शकता. बघा कसे टोमॅटो लगडलेले आहेत. आता ह्या टोमॅटोमध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. एक वक्राकार म्हणजे गोलाकार टोमॅटो आणि एक लांबुडका टोमॅटो. तर ह्या 2 टोमॅटोच्या वाणांची आपण लागवड केलेली आहे. त्यानंतर हा परत झेंडू आपण लावलेला आहे. हा बघू शकता तुम्ही. हे बघा किती सुरेख फुलं आलेत बघा. या व्यतिरिक्त आपण पिवळ्या आणि पांढऱ्या शेवंतीच्या फुलांची पण लागवड केलेली आहे. ही आत्ता फुलाला लागत आहेत. हे बघा, याच्यात पिवळा आणि पांढरा अशा 2 रंगाची शेवंती आहे. या व्यतिरिक्त अजून फुलपिकामध्ये बिजली नावाचं फुलांच्या वाणाची आपण लागवड केलेली आहे. ती पण आता फुलं हळूहळू फुलायला लागलेत. सध्या झेंडू खूप छान फुलतोय. हे बघा. आता ह्या सगळ्यासाठी आपल्या इथे ज्या गोमाता आहेत, तर त्यांचं शेण आणि गोमूत्र याच्यापासून आपण
गांडूळ खत तयार करतो आणि जे शेणखत असतं ते शेणखत त्याचा वापर करतो आणि त्या व्यतिरिक्त जीवामृत बनवतो आपण आणि त्या जीवामृताचा वापर आपण खत म्हणून ह्या सगळ्या फुलपिकासाठी आणि फळपिकासाठी करतो. तर या संदर्भातले जे बेड आहेत गांडूळ खताचे ते पण मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे गांडूळ खताचे बेड आपण लावलेले आहेत. तर यामध्ये साधारण 50 ते 55 दिवसांनी उत्तम प्रकारचं गांडूळ खत तयार होतं. त्याचा वापर आपण आपल्या शेतीसाठी इथे करतो आणि तो तिकडे 3 नंबरचा गांडूळ खताचा बेड आहे. हे आता काही दिवसांनी खत तयार होईल. तर हे जर तुम्ही बघाल तर चहा पावडर कशी खाली पडते त्याप्रमाणे हे असं खाली मोकळं पडलं पाहिजे, तर ते तयार झालं असं समजायचं. तर हे तुम्ही बघू शकता, हाताला अजिबात चिकटत नाही आहे. म्हणजे आता हे तयार होण्याच्या मार्गावर आहे. आणि हे बघा कसं असतं ते. तर अशा ह्या उत्तम प्रकारच्या गांडूळ खतांची आपण इथे शेतावरच निर्मिती करतो आणि आपल्या सगळ्या फळपिकांना, फुलपिकांना आणि शेतीमध्ये आणि सगळ्या वृक्षवल्लरींना देत असतो. हे बघा, आता इथे छानपैकी अननसाच्या वेगवेगळ्या वाणांची आपण लागवड केली आहे. तर तो अननस लागलेला तुम्ही बघू शकता. किती छान लाल चुटूक रंगाचा अननस आहे बघा. त्याचबरोबरीने इकडे जी आपण विविध प्रकारची वृक्षवल्लरी लावलेली आहे त्यामध्ये हे बघा, आता इथे जे लावलेले जांब आहेत ते किती सुरेख फुलत आहेत बघा. अक्षरशः नखशिखांत या जांभाच्या झाडांना फुलं लगडलीत. आता त्यानंतर याला भरपूर असे जांब धरणार आहेत. हे बघा किती नाजूक आणि सुरेख अशी फुलं असतात बघा. तर ह्या जांभाचे सुद्धा आपण जवळपास 7 ते 8 प्रकार इथे शेतावर लावलेले आहेत. हे बघा, साधारण एक 4 वर्षांपूर्वी ही झाडं लावलेली असतील. ती आता छानपैकी फुलाला लागून त्याला आता हे असे जांब धरायला चालू होईल बघा. किती मोहक आणि सुंदर फुलं असतात बघा. तर यामध्ये वेगवेगळ्या जांभाच्या जाती आहेत. याच्यामध्ये हलका गुलाबी रंगाची फुलं येतात. पांढऱ्या रंगाची आत्ता मी तुम्हाला दाखवलीच. त्याच्याशिवाय लालसर गुलाबी शेड असलेली पण फुलं येतात. तर आपल्या इथे आपण गुलाबजाम नावाचा जाम लावलेला आहे. पांढरा जाम आहेच, त्या व्यतिरिक्त लाल जांब आहे, गुलाबी जांब आहे, लाल मोठा आहे, चॉकलेटी जांब आहे, नंतर सीडलेस जांब आहे, नंतर मलायन जांब आहे, हिरवा जांब आहे. अशा अनेक
जांभाची पण आपण इथे लागवड केलेली आहे. आपणच लावलेला झाडांना फुलं फळं येताना पाहून जो आनंद होतो तो अक्षरशः अवर्णनीय असतो. याच्या व्यतिरिक्त मगाशी म्हटलं तसं हे दुसऱ्या प्रकारचं वांग आहे. हे आपण आता फेब्रुवारीत लावली आहेत रोपं. त्यानंतर हा ऊस लागवड केलेली आहे. एक इच्छा होती की तुळशीच्या लग्नाला बाहेरून विकत कशाला ऊस आणायचा, म्हणून यावेळेला काळ्या चॉकलेटी रंगाच्या ऊसाची आणि ह्या ऊसाच्या वाणाची असे दोन प्रकारचे ऊस आपण शेतावर लावलेत. त्यामुळे यावेळेला दिवाळीला तुळशीच्या लग्नाला आपल्याला घरचा ऊस असेल. तर त्याचप्रमाणे इकडे आपण भाजीपाला वर्गीय जी पिकं घेतो त्यामध्ये हा वेगळ्या प्रकारचा मुळा लावलेला आपण. बाजारामध्ये आपल्याला पांढरा मुळा मिळतो, तर हा जो मुळा आहे हा लाल मुळा आहे. खाली याला जो मुळा लागतो तो लाल रंगाचा मुळा आहे. आणि मग शिवाय इकडे मेथी, त्याच्यानंतर हिरवा माठ, लाल माठ अशा सगळ्या भाजीपाल्याची आपण लागवड केलेली आहे. त्याचबरोबरीने हे जे वाफे केलेले आहेत त्या वाफ्यांच्या कडेकडेनी आपण कडवा आणि पावटा याची लागवड केलेली आहे. तर तुम्ही ते बघू शकता. आता कडवा आणि पावटा दोघेही फुलोऱ्यावर आलेले आहेत. तर याला आता शेंगा लगडतील. तर मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की आपण निसर्ग संवर्धन हा छंद म्हणून जोपासा. वेळात वेळ काढून या निसर्गासाठी, वृक्षवल्लरींसाठी आपलं थोडं तरी योगदान द्या. आपण सगळे सुजाण नागरिक आहोत, तर आपण प्रत्येकानेच जर ठरवलं आणि निसर्गाचं संवर्धन जोपासना केली तर आपली येणारी जी पिढी आहे त्यांच्यासाठी आपल्याला हा सुंदर निसर्ग त्यांच्यापर्यंत चांगल्या स्थितीत पोहोचवता येईल. तर माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की जेव्हा कुठे आपल्याला संधी मिळेल तेव्हा जास्तीत जास्त वृक्षवल्लरींची लागवड वृक्षारोपण करताना किंवा आपल्या सोसायटीच्या आवारामध्ये किंवा आपल्या शेतावर किंवा आपण ज्या काही ग्रो बॅग्स किंवा कुंड्या घरी लावतो त्याच्यामध्ये तुम्ही जरूर या वृक्षवल्लरींची लागवड करा. यामध्ये अगदी छोट्या छोट्या प्रयत्नांपासून, म्हणजे आपण आजीबाईच्या बटव्यामध्ये जी पूर्वी औषधं असायची, म्हणजे उदाहरणार्थ द्यायचं झालं तर चहापात असतं, तर त्या चहापातची लागवड तुम्ही कुंडीमध्ये करू शकता. किंवा
रोज आपल्याला पूजेसाठी फुलं लागतात. तर त्या फुलांसाठी चमेली, मोगरा, जाईजुई किंवा गावठी गुलाब, नंतर झेंडू, शेवंती, झरबेरा अशा विविध फुलझाडांची आपण घरच्या बागेमध्ये लागवड करून त्याच्यामध्ये जास्वंदीसारख्या बारामाही फुलणाऱ्या झाडांची सुद्धा आपल्याला निवड करता येईल. नंतर पानवेल असते, अस्थमा वेल म्हणजे दमावेल असते, मधुनाशिनीचा वेल असतो. तर ह्या सगळ्या वेली आहेत, ह्यासुद्धा आपल्या उपचार पद्धतींमध्ये किंवा आयुर्वेदाच्या दृष्टीने अत्यंत गुणकारी आहेत. तेव्हा मी सगळ्यांना सांगेन की ह्या सगळ्या वृक्षसंपदेचं जोपासना करत जिथे कुठे आपल्याला शक्य असेल तिथे लागवड करा आणि या निसर्गाची अगदी जरूर सेवा करा. धन्यवाद.